मला असं वाटतं की हा नियम आत्ताचा नाही आहे, शासनाने त्याची अंमलबजावणी आता करतायत. हा नियम खूप आधीपासून आहे आणि या नियमाची अंमलबजावणी होत नव्हती. खरं तर या लोकांची सुरुवात ही ज्या वेळेला लायसन्स देतात त्यावेळेपासूनच होते. लायसन्स ज्या वेळेला आपण ट्रान्सपोर्टचं लायसन्स घेतो त्यावेळेला तुम्हाला मराठी येणं सक्तीचंच आहे, किंवा तुम्ही 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला घेता जे तुम्हाला लायसन्ससाठी आणि परमिटसाठी गरजेचं असतं, त्यात देखील त्याचा उल्लेख आहे. पण अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकारी पैसे घेऊन यांना लायसन प्रोव्हाइड करतात, मग 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला प्रोव्हाइड करतात आणि त्यातूनही सगळे वाद तयार होतात. त्यांनी जर भ्रष्टाचार केला नसता, 500-1000 रुपयासाठी अशा प्रकारचे लायसन्स पुरवले नसते, तर मला असं वाटतं की आज ही वेळ आली नसती की यांनी संप पुकारायची. पण मी खात्रीने सांगतो, जर आम्हाला दात दाखवले, आम्हाला डोळे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे डोळे हे जागेवर न ठेवता आम्ही आमच्या पद्धतीने करू. कारण एक महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहत आहे आणि तुम्हाला मराठी येत नाही आणि मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही म्हणून तुम्ही संपावर जाणार असाल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. सर, 15 लाख रिक्षा संपावर जाणार. कुठून 15 लाख हा आकडा आला कुठून हेच कळलं नाही. आज सकाळी मी RTOच्या अधिकृत अधिकाऱ्यांशी बोलल्याच्या नंतर तो MMR रिझनचा आकडा 4 लाखाच्या वर 4-4.5 लाखाच्या वर जात नाहीये. हा 15 लाख आकडा आला कुठून? बरं, या 4-4.5 लाखांमध्ये 65% वरती ते मराठी रिक्षा चालक किंवा परमिट होल्डर आहेत. सो हा जो आकडा आहे ना, तो महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी काढण्यात आलेला आकडा आहे. आणि जाऊन बघा संपावर, मग आम्ही दाखवतो. सदावर्तेंनी देखील आक्रमक भूमिका घेतली. बघा, सदावर्ते हा स्वतःचं संरक्षण मिळावं, राहावं म्हणून विविध पक्षांवर बोलत राहतो आणि नंतर तेच मला भीती आहे, मला मारण्याची शक्यता आहे असं दाखवून त्याचं ते संरक्षण त्याला मिळावं याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तो मला असं वाटतं की सदावर्तेला योग्य वेळेला योग्य प्रसादाचा कार्यक्रम हा दिला जाईल. काय ना, 25 पोलिसांच्या गटागटात फिरून मर्दाच्या गोष्टी करण्यात काय अर्थ आहे ना. आमच्याबरोबर एकही पोलीस नसतं तरी सुद्धा आम्ही मर्दासारखी बोलतो ना. मला असं वाटतं की त्याला योग्य वेळेला त्याचा योग्य प्रसादाचा कार्यक्रम केला जाईल. जर खरंच हे परप्रांतीय जर संपावर गेले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका. मी परत सांगतो, या महाराष्ट्रामध्ये लाखो मराठी रिक्षा चालक आहेत, ते त्या दिवशी रस्त्यावर असतील. आमचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर असतील. वेळ प्रसंगी वेळ पडला तर आमच्या गाड्यांनी लोकांना घरपर्यंत सोडू. पण महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही. पण याच्या पुढे संपानंतर मग यांनी रस्त्यावर रिक्षा चालून दाखवाव्यात आम्हाला.